हे आहेत नवी मुंबई येथील रहिवासी शैलेश धुमाळ। एका हसत खेळत असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासारखं धुमाळांचं देखील कुटुंब आहे। मात्र नवी मुंबई येथे असलेल्या साई समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर वडगावकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे शैलेश धुमाळ यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। नवी मुंबई येथे असलेल्या साई समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी शैलेश धुमाळ यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची योग्य तपासणी न करता त्याचप्रमाणे चुकीचे उपचार केल्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी अटल न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। नेमकं काय आहे प्रकरण? नेमकं धुमाळ कुटुंबियांनी साई समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर वडगावकर यांच्यावर नेमके आरोप तरी काय केले आहेत बघूयात। नमस्कार, मी शैलेश धुमाळ। मी पुण्याला 16/7/2026 या रोजी काही कामानिमित्त म्हणजे माझ्या कंपनीच्या मीटिंगसाठी गेलो असता मीटिंग झाल्यानंतर ॲक्च्युली मला तिथं आकडी म्हणजे फिट टाईप आली। त्याच्यामुळं माझं काय आलं, दोन्ही दातांच्या मध्ये जीभ अशी गावली गेली। त्याच्यामुळं जीभ गावली गेल्यानंतर मी तिथं चक्कर येऊन पडलो। माझ्या तिथल्या मीटिंगमधल्या साथीदारांनी मला तिथून राव हॉस्पिटल बिबीवाडी या ठिकाणी मला उपचारासाठी घेऊन गेले असता तिथं मी प्राथमिक उपचार केले। त्यांना सांगितलं की पुण्यामध्ये माझं कोण नाही, सगळे जे कोण आहेत ते माझे कळंबोलीला मुंबईला आहेत, फॅमिली माझी मुंबईला आहे, कळंबोलीला आहे। त्यामुळे मला कळंबोलीला जायचं आहे। माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये ड्रायव्हर घेऊन मी आणि माझा मित्र रात्रीच्या 2-2:30 वाजता कळंबोली येथे आल्यानंतर घरी झोपलो व सकाळी 9-9:30 वाजता पहिले माझं जे ब्रेनचं ऑपरेशन झालं होतं पोलारिस हॉस्पिटल त्या ठिकाणी मी गेलो। त्या ठिकाणी गेलो असता डॉक्टर अजिंक्य भंडारी यांना मी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सिटी स्कॅन करून या, म्हणून मी सिटी स्कॅन करायला त्याच दिवशी 17 तारखेला त्यांच्याकडं सिटी स्कॅन करायला गेलो। सिटी स्कॅनचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले। बोलल्यानंतर ते बोलले मेंदूचा आणि त्या आकडीचा फिटचा काही एक संबंध नाही आहे। मग ते नसल्यामुळं पूर्ण तोंड माझं दुखत असल्यामुळं वरचे दात आणि खालचे दात घुसल्यामुळं बोलता येत नव्हतं, ना पाणी पिता येत नव्हतं, ना काय करता येत नव्हतं। माझ्या घरच्यांना मी बोललो की आपण ENT जे डॉक्टर आहेत, जे जिभेचे डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया म्हणून आम्ही कामोट्याला नीलकंठ स्वीटच्या इथं सकाळपासून काही खाल्लं नव्हतं। घरातल्यांनी तिथं नाश्ता केला, मी तिथे एक नारळ पाणी पिल्यानंतर मी काय विचार केला की एवढ्या लांब इकडे तिकडे ॲडमिट होण्यापेक्षा जवळ साई समर्थ हॉस्पिटल मला दिसलं। हे हॉस्पिटल दिसल्यानंतर मी माझ्या मोठ्या मुलाला बोललो की आपण चला इथंच ॲडमिट होऊन जाऊया, म्हणून मी तिथं ॲडमिट झालो। ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी मला काय प्रश्न विचारले की बाबा तुम्हाला कसं झालं, काय झालं। त्यांना मी सांगितलं की मी मीटिंगला गेलो होतो, त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम झाला, मला आकडे आणि माझी जीवाचं हे ट्रीटमेंटसाठी मी तुमच्या हॉस्पिटलला आलेलो आहे। तर ते बोलले ठीक आहे, आपल्या इथं ॲडमिट व्हा, पण 15,000 रुपये डिपॉझिट तुम्हाला सुरुवातीला भरावे लागेल। तर माझ्या मोठ्या मुलानं 15,000 रुपये डिपॉझिट भरल्यानंतर मला ॲडमिट केलं। तर डॉक्टरांनी मला एक साधे प्रश्न विचारले की बाबा तुम्ही ड्रिंक वगैरे करता का, गोळ्या खाता का? तर मी गोळ्या माझ्या रेग्युलर, एवढं मोठं माझं ऑपरेशन आहे, रेग्युलर सगळ्या गोळ्या मी खातो। माझ्या गाडीतसुद्धा गोळ्यांची पॅकेट आहेत, बाहेर प्रवासादरम्यानसुद्धा मी गोळ्या घेऊन जातो। तर साधारण ऑकेजनली माणूस कुठलाही ड्रिंक करत असतो, ते सुद्धा मी कधीतरी बियर पितो, आठवड्यातून 2-4 आठवड्यातून कधीतरी एखाद्या दिवस पिलो तर पिलो, नाही तर नाही पित। आज मी जवळजवळ IGPL कंपनीमध्ये 150 लोकांच्या कामगारांचा मी मेन लीडर आहे। मी काय असा एवढा रस्त्यावरचा पडणारा माणूस नाही आहे। आज माझे दोन्ही मुलं इंजिनिअरिंगसाठी शिकवतोय मी, माझं अख्खं कुटुंब, माझं घर मी स्वतः चालवतोय। मग मी आज काय रस्त्यावरचा बेवडा माणूस नाही आहे। आणि जो माणूस बायपाससाठी 8 लाख रुपये खर्च करू शकतो, ते तुमच्या त्या बिलासाठी 30-34 रुपयासाठी तुमच्या हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला काय घाबरणार आहे काय? माझं मित्रमंडळ एवढं फॉलोअर आहेत की जे 30 लाख रुपये सुद्धा जरी बिल असतं तरी त्यांनी ते भरण्याची ताकद आहे माझी एवढी। त्यामुळे मी तिथं ॲडमिट झालो।
ॲडमिट झाल्यानंतर एक तर त्या हॉस्पिटलमध्ये लिफ्ट नाही आहे, 3ऱ्या मजल्यावरती मला तिथं नेऊन त्यांनी ॲडमिट केलं. घरच्यांना बोलवलं, घरच्यांना विचारलं त्यांनी की काय करायचं. तर आमच्या घरच्यांचं म्हणणं होतं की काय नाही, त्यांच्या तोंडाचं तेवढं त्यांना बोलता येत नाही आहे, तेवढं त्यांना व्यवस्थित तिथं बोलता आलं पाहिजे, हे झालं पाहिजे. तर त्यांनी माझे तोंडाचे उपचार 2ऱ्या-3ऱ्या दिवशी चालू केले आणि ECG वगैरे केले त्यांनी, नाही असं नाही, त्यांच्याकडं त्यांच्या फाईलमध्ये आहे ते ECG आहेत. परंतु त्यांनी ज्या चुकीच्या मला गोळ्या दिल्या, ECG त्यांचा बघा, ECG पण आहे माझ्याकडे त्यांचा, हा ECG आहे. तर तोंडाचं माझं ट्रीटमेंट चालू केलं त्यांनी. 3ऱ्या दिवशी मला असं वाटायला लागलं की हे हॉस्पिटल लक्ष देत नाही, सलाईन संपलं किंवा काय गोष्टी. डॉक्टरांना बोलावण्यासाठी आमच्या 70 वर्षाच्या वडिलांना 3 मजले खाली येऊन डॉक्टरांना बोलवायला जावं लागत होतं. आज तुम्ही सांगा, 3ऱ्या मजल्यावरनं सलाईन संपलं तरी त्या माणसाच्या कुटुंबाला खाली जावं लागत होतं, सांगता येईल. मेन डॉक्टर कधीच आले नाहीत. एकदा फक्त ते वडगावकर डॉक्टर भेटायला आले होते, कसं आहे काय, तुम्ही व्यवस्थित आहे का. तर आता आपण सांगणार की बाबा ठीक आहे बाबा, माझं हळूहळू रिकवर होत चाललंय. आणि अश्विनी मॅडम आल्या होत्या ज्या ENT-वाल्या, त्यांनी सुद्धा मला ती ट्यूब दिली, ती ट्यूब मी लावलेली, त्या गोळ्या खाल्ल्या, माझं तोंड बरं होत चाललं होतं. शेवट 3 दिवस मी तिथं ॲडमिट झालो. 3ऱ्या दिवशी आम्ही स्वतःहून काय डिस्चार्ज मागितला नव्हता, ना माझ्या मिसेसनं मागितला नव्हता. परंतु मला असं वाटायला लागलं की आपण आता डिस्चार्ज करावं, आपल्या तोंडाचं बरं व्हायला लागले, आता चला आपलं घरी. 3 दिवस मी हॉस्पिटलला होतो, निघालो घरी आलो. त्यांनी या ज्या सगळ्या गोळ्या दिल्या मला, इथं अजून त्यांच्या गोळ्या पडलेल्या आहेत, त्या गोळ्या घेतल्या आणि त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला अस्वस्थता जाणवली. एकदम म्हणजे असं वाटायला लागलं की मला काय होतंय का नाही, काय एकदम असं विचित्र प्रकार घडायला लागला. तर मी माझे फॅमिली डॉक्टर चौधरी डॉक्टर कळंबोलीमध्ये त्यांना फोन केला की सर, मला आहे ना कार्डिओलॉजिस्ट कोण असतील स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे मला जायचं आहे भेटायला. तर ते बोलले एक काम करा, कामोट्यामध्ये अविनाश गुट्टे म्हणून जे आशीर्वाद हार्ट क्लिनिक आहे त्यांचं, तिथं मी त्यांना भेटायला गेलो, अपॉइंटमेंट घेतली. रिसर त्यांच्याकडनं मी तिथं माझी इको टोळी करून घेतली आणि माझा ECG त्यांनी केला. ECG केल्यानंतर त्या ECGमध्ये मला आणि माझ्या फॅमिलीला त्यांनी सांगितलं की मला काय हा ECG व्यवस्थित वाटत नाही आणि तुम्हाला बहुतेक हृदयाचा त्रास आहे, तर तुम्ही एन्जिओग्राफी करा. एन्जिओग्राफी केल्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही. त्यांनी मला एन्जिओग्राफीचा सल्ला दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्या गोळ्या ज्या दिलेल्या आहेत पहिल्या डॉक्टरांनी, ह्या थोड्याशा मला काय व्यवस्थित वाटत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी तिथून डायरेक्ट शुश्रूषा हॉस्पिटल पनवेल 2ऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता तिथं गेलो. एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी केल्यानंतर त्याच्यामध्ये आढळलं राईट साईडला 100% ब्लॉकेज आहेत, लेफ्ट साईडला 78 आणि 72 आणि छोटी गुठळी आहे म्हणून. आमच्या घरच्यांना विचारलं की आपण त्यांची एन्जिओप्लास्टी करूया. मग माझी एन्जिओप्लास्टी केली. एन्जिओप्लास्टीमध्ये 3 बलून वापरण्यात आले, माझ्यासाठी 4था बलून वापरण्यात आला, पण ते काय एन्जिओप्लास्टी सक्सेस झाली नाही. त्यांनी शेवटचा पर्याय सांगितला की तुम्हाला तुमच्या जर माणसाला वाचवायचं असेल तर तुम्हाला बायपासशिवाय पर्याय नाही. त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीतल्या प्रत्येक सदस्याने सांगितले की आम्हाला आमचा माणूस पाहिजे, मग त्याची तुम्ही जरी बायपास करायची असेल तरी चालेल. मग तिथूनच मी शनिवारी 3 दिवस ICUमध्ये राहून शनिवारी संध्याकाळी तिथून निघालो. डायरेक्ट नेरूळच्या शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झालो. 7 दिवस तिथं मी ऑब्झर्वेशनमध्ये राहिलो. त्या डॉक्टरांनी रक्त पातळ होण्याची इंजेक्शनं माझ्या पोटाला दिली, ज्या इंजेक्शनाची एकाची किंमत 500 रुपये. रोज मला 2 इंजेक्शनं इथं दिली जात होती. ती लगातार 4 दिवस इंजेक्शन घेतली. ऑपरेशन्ससाठी माझं शरीर संपूर्ण रेडी केलं आणि 3 तारखेला सोमवारी 4 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर उदय जाधव जे आपल्या KM हॉस्पिटलचे HOD आहेत, त्यांची टीम, त्यांच्या मिसेस यांनी माझं यशस्वी ऑपरेशन केलं. साधारण मला गळ्यापासून पोटापर्यंत 33 आहेत आणि माझ्या पायाच्या नसेला इथं ही नस काढलेली आहे, तिथं 14. मी संपूर्ण म्हणजे टोटल माझा तर लॉस झाला.
दरम्यान 3 दिवस नवी मुंबई येथे असलेल्या साई समर्थ हॉस्पिटल येथे आपले पती शैलेश धुमाळ यांना उपचारासाठी दाखल करून सुद्धा कुठल्याही प्रकारची योग्य उपचार यांच्यावर होत नसल्यामुळे धुमाळ परिवाराने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवले असता मात्र डॉक्टरांनी जर योग्य वेळी जर शैलेश धुमाळ यांच्यावर उपचार केले असते तर त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली नसती, अशी प्रतिक्रिया शैलेश धुमाळ यांच्या पत्नी यांनी अटल न्यूजशी बोलताना दिली आहे. मी आशा शैलेश धुमाळ. माझ्या मिस्टरांना मी साई समर्थ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण तिथं व्यवस्थित ट्रीटमेंट भेटली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती की ते डॉक्टरसुद्धा येत नव्हते. आम्ही ओरडून 3ऱ्या माळ्यावर चालत आम्हाला जावं लागत होतं. पेशंटलासुद्धा चालत नेलं वरती. आणि त्याच्यानंतरनं डॉक्टरांनासुद्धा आम्हाला 5-5 मिनटाला बोलवायचं म्हटलं तर ते खालीवर करावं लागायचं आणि बिलकुलच ते लक्ष देत नव्हते. सलाईन संपलं तरी आम्हाला 4 वेळा आवाज द्यावा लागायचा की या आणि ते सलाईन संपले बंद करा. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला इतका त्रास झालेला आहे की माझ्या सासऱ्यांना पण चालता येत नव्हतं तरी वर खाली करावं लागायचं. आम्हाला ते इतका पश्चाताप झाला ना त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन. त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला इथं नको आहे, एवढंच त्यांची माफक इच्छा होती. ते काय हे नाही आहे, पण व्यवस्थित त्यांनी ट्रीटमेंट दिलेली नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की त्या डॉक्टरांकडे प्रशासनाने त्यांच्याकडे हे करावं, आम्हाला आमचा न्याय मिळावा बस. दरम्यान आम्ही शैलेश धुमाळ यांच्यावर योग्य उपचार करून त्यांच्या कुटुंबाने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी आम्हाला विनंती केली असल्याचं साई समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर वडगावकर यांनी अटल न्यूजशी बोलताना सांगितलं आहे. कारण पेशंटची ट्रीटमेंट जी आहे ना ती डॉक्टर MD फिजिशियन जे आहेत आपल्याकडे, डॉक्टर तेजस्विनी आणि डॉक्टर रिषभ त्यांनी केले, आणि न्यूरो फिजिशियन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पेशंट आमच्याकडे कार्डियक इव्हॅल्युएशनसाठी आलाच नव्हता, तो आला होता कन्व्हर्जनसाठी, अकडीसाठी तो आमच्याकडे आला होता. आणि कन्व्हर्जनची आमच्याकडे ट्रीटमेंट झाली त्याची, आणि तसं प्रॉपर आमच्याकडे मेडिकल एव्हिडन्स सुद्धा आहे. त्यांनी आरोप लावलेले आहेत की त्यांच्यावर उपचार चुकीचा झालेला आहे. त्यानंतर त्यांनी तुमच्याकडून ज्या गोळ्या कन्सल्ट करण्यात आल्या होत्या त्यांचं म्हणणं असेल की इतर जो डॉक्टर आहेत त्यांनी ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली त्यांच्या छातीवर 35% आणि पायावर 14% पडले. या सगळ्या गोष्टीनंतर त्यांनी 8 लाख रुपये देखील खर्च केला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु 1 मिनिट आहे, त्यांचं ते झाल्यानंतर त्यांनी असं म्हणणं की ह्याच्या आधीच्या तुमच्या ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट ती योग्य झाली नाही. या गोष्टींकडे कसं स्पष्टीकरण देऊ? सर, सर्वात चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, आम्ही जी ट्रीटमेंट केली ती न्यूरोसाठी केली आहे, कार्डियकसाठी केली नाही. त्यावेळेस कार्डियक इव्हॅल्युएशनसाठी आम्ही वारंवार त्याला सांगितलं होतं की बाबा तुझा 2D इको आणि कार्डियक एन्झाईम कर. परंतु तो डेली बेसिसवर माझ्या प्रत्येक ड्युटीमध्ये म्हणजे मॉर्निंग इव्हनिंग नाईटमध्ये प्रत्येक वेळेस त्याने अवॉइड केलं. तसं आमच्याकडे लेखी सुद्धा त्याचा आहे, स्टेटमेंट सुद्धा आहे की आम्हाला कार्डियक कोणतंही इव्हॅल्युएशन करायचं नाही. तरी सुद्धा त्याच्या ECG मध्ये बदल असताना सुद्धा आम्ही त्याला वारंवार सांगितलं. परंतु मला जर छातीत दुखतच नाहीये तर मला तुम्ही ट्रीटमेंट का देतायत, माझा अननेसरी खर्च का वाढवताय असं त्यांचं येस. आणि तो क्रोनिक अल्कोहोलिक आहे सर. माझ्याकडे सायकॅट्रिस्टला हिस्ट्री देताना त्यांनी लिहिलंय, आणि त्यांच्या हिस्ट्रीमध्येही त्यांनी लिहिलंय, डॉक्टर राहुल भातांबरे म्हणून त्यांनी सुद्धा लिहिलंय त्यांच्या सायकॅट्रिस्ट. तो डेली बेसिसवर अल्कोहोल घेतोय. ज्यावेळी डॉक्टर तुम्ही त्यांना डिस्चार्ज दिला काही सल्ला दिला होता का? ऑब्व्हियसली दिला होता. त्याच्यामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे की बाबा तू जाऊन काही ब्लड टेस्ट आहे आणि कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन आहे. सर, यामध्ये आणखीन एक येत आहे की ECGच्या टेस्टच्या रिपोर्टमध्ये जे रिपोर्ट तुम्ही सादर केलेत आणि जे इतर डॉक्टरांकडे जे गेले त्यामध्ये तफावत आढळून आली, या संदर्भात काय सांगा? सर, जनरली काय होतं, ECG म्हणजे एक ECG बद्दल जर बोलायचं म्हटलं तर ECG कधीही आता जो चेंजेस आहे तो 1 तासानंतर राहील असं नाही ना, बिलकुल नाही. ECG मध्ये कधीही म्हणजे कोणत्याही क्षणी चेंजेस होऊ शकतात कार्डियक अरेस्टमध्ये. आणि पेशंटला ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं की बाबा तुझं कार्डियक प्रोफाईल करणं फार गरजेचं आहे आणि तो महत्वाचा आहे. पेशंट आणि त्यांच्यासोबतचे नातेवाईक पेशंट सोबत जे होते तर आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून, मॅनेजमेंटच्या माध्यमातून किंवा डॉक्टरच्या माध्यमातून कशा प्रकारचं समुपदेशन? सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट कोणत्याही लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये इंटरफेअर करत नाही. कारण करतात इंटरफेअर कोण? फक्त ट्रीटिंग डॉक्टर, आणि ट्रीटिंग डॉक्टरने त्यांना पूर्णपणे व्यवस्थित काउन्सिलिंग केली होती. असं आहे. सर, डिस्चार्जच्या पूर्वी नेमके काय काय गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं जेणेकरून या सगळ्या गोष्टी जे तुमच्यावर आरोप करतात ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने टाळू शकता? नाही, सगळ्यात महत्वाचं सगळ्या गोष्टी त्याला काउन्सिलिंग केलेल्या आहे. त्याच्या कार्डियक बद्दल केलंय, त्याच्या न्यूरो बद्दल केलंय, त्याचं आम्ही इव्हन सायकॅट्रिस्ट ओपिनियन सुद्धा घेतले. का तर तो कंटिन्यू इथे या ठिकाणी ज्या पद्धतीत त्याची 2 ते 3 दिवसांमध्ये वागणूक होती ती फार इरिलिव्हंट होती. लक्षात, त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीमध्येही एकजूट नव्हती, आणि ते म्हणजे अननेसेसरी वादविवाद करत होते. आम्हाला डिस्चार्ज द्या. आता आम्ही एक सर्टन लेवलपर्यंत काउन्सिलिंग करू शकतो. आम्ही म्हणजे आम्ही समजू शकतो एखाद्या पेशंटला, आम्ही बळजबरी नाही करू शकत.
सर कि आपने जो भी इसमें लिखा है उन्हें पर्टिकुलर एक एक चीजें समझाई नहीं है। उनका ये कहना है कि अगर आपको थोड़ा भी ये चीज का आभास था कि ये इतनी गंभीर बीमारी इन्हें हो सकती है और अगर आप फैमिली को बताते तो वो क्यों यहाँ से मॅडम, डिस्चार्ज लेके नाही, जाती? नाही, एक मॅडम मी तुम्हाला सांगतो, पेशंटला प्रत्येक गोष्ट समजून सांगण्यात आली. टुडिको का गरजेचा आहे, कार्डियक एन्झाइम्स का गरजेचे आहे, एमआरआय का गरजेचा आहे, ईईजी का गरजेचा आहे, परंतु पेशंटने प्रत्येक गोष्टीला रिफ्यूज केले. इव्हन दो सेकंड डेला तो एवढंही बोलला की आम्हाला ट्रीटमेंटच करायची नाही, मी पैसे कोणतेही भरणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. पेशंटला अनेक आजार असल्याचे आपल्या हो, डे वनलाच काउन्सिलिंग केली होती त्याला, आणि त्या एका आजारावरती फक्त त्यांनी ट्रीटमेंटचा फोकस केला, इतर आजार टाळले टाळले. आणि त्याचे हे गंभीर परिणाम पुढे नंतर कसे? त्याला दिसले, नंतर त्याला दिसणारच ना की कोणतीही गोष्ट साधी नाहीये. आम्ही त्याला प्रॉपरली, इव्हन त्याला आम्ही ऑन ऍडमिशन ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, वारंवार प्रत्येक ड्युटीमध्ये समजून सांगितल्या, माझ्या ड्युटी डॉक्टरांनी समजून सांगितल्या, न्यूरोने पण समजून सांगितलं आणि कार्डियकने पण समजून सांगितलं. पण जर पेशंट रिफ्युजच करतोय प्रत्येक गोष्टीला तर आम्ही बळजबरी नाही करू शकत ना. इव्हन तो डिस्चार्ज झाला, प्रॉपर अनइव्हेंटफुल डिस्चार्ज झालाय, अनइव्हेंटफुल म्हणजे कोणत्याही प्रॉपरची सर वो जब यहाँ रहा, जब आपने कितने डॉक्टरों से उसका कंसल्ट करवाया 4 था? 4 डॉक्टरों से। जब एमडी 4 फिजिशियन, ईएनटी सर्जन, न्यूरो फिजिशियन एंड साइकेट्रिस्ट. यही उसका कहना है कि जब 4 डॉक्टर को आपने बुलाया था तो अगर आप उसे इतनी गंभीर समस्या बताते तो वो 5वां भी डॉक्टर आपसे बुलवा। मैडम वो रिफ्यूज कर रहा है मैडम, उसने डे वन से रिफ्यूज किया है, मेरे को नहीं कराना है. ईएनटी भी हमने सर, हाँ. यामध्ये तुम्ही जसं बोलले की त्यांनी बिल जो आहे ते भरायला इन्कार केला, त्याच्यानंतर ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट केली. त्या ट्रीटमेंटमध्ये जवळपास त्याचा 8 लाख रुपये खर्च झाला. या मी तुम्हाला वारंवार का सांगतोय की हा कुठला द्वेष नाहीये की तुमच्या विरोधात रचलेला कट नाहीये, हा त्याची खतखत आहे. त्याची खतखत काय, जर मी पैसे देतोय तर माझा इलाज व्हायला पाहिजे, पण तुम्ही चुकीचा केला असं त्याचा म्हणजे ह्यात तफावत समजा. नाही ऐका ना, एखाद्याचा आरोप समजा. कोणत्याही डॉक्टरला, कोणत्याही हॉस्पिटलला असं वाटत नाही की पेशंटला चुकीची ट्रीटमेंट द्यावी किंवा पेशंटने नंतर आपल्यावर एलिगेशन करावे. शेवटी त्याची मेहनत असते, तो एक रेप्युटेशन असतं आणि तो लॉंग टर्म टिकवायचं असतं. पेशंट त्यावेळेस काय बोलतो आणि आम्ही त्यावेळेस काय ऍक्शन घेतो त्याच्यावर डिपेंड आहे. त्यावेळेस जर त्याने सगळ्या गोष्टी रिफ्यूज केल्या आहेत तर मग शेवटी त्याला पर्याय नाहीये, अशी गोष्ट आहे. ट्रीटमेंटला सहकार्य न करणं आणि नंतर आरोप करणं याकडे कसं? या प्रकारची केसेस आहे. तुम्ही कसं पाहताय सगळ्या गोष्टींकडे? सर मी एक तुम्हाला सांगू का, की सर्वच माझ्याकडे त्याचे कन्सेन्स आहे, माझ्याकडे त्याचे एव्हिडन्स आहे, माझ्याकडे ऑन पेपर सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या. बरं एक नाही, प्रत्येक डॉक्टरने मेन्शन केल्या. मी कायदेशीर याच्याने जाणारच आहे आणि तो जे काय एलिगेशन करतोय ते 100% चुकीचे. आणि जर तो असं बोलतोय की डॉक्टरने चुकीची मेडिसिन दिल्या, डॉक्टरने चुकीची ट्रीटमेंट केली, तर ज्या डॉक्टरनी त्यांना सांगितलंय, वॉट एव्हर, जे कोणीही असो, मी वॉट एव्हर ते कोणीही असो, तुमचं नाव घेतात. नाही सर, ट्रीटमेंट मी हॉस्पिटल माझं आहे तर लोक मला ओळखतील ना, अगदी. आलं लक्षात. पण या ठिकाणी ट्रीटमेंट मी केलीच नाहीये. मी त्याला 18 तारखेला रात्री पहिल्यांदा भेटलो, 17 तारखेला तो ऍडमिट झाला होता. ठीक आहे, जर कोणत्या डॉक्टरांनी त्याला सांगितलं की ह्या दिलेल्या ट्रीटमेंटमुळे तुला साईड इफेक्ट झाले, तर मग त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवावे. थोड्या वेळा तुम्ही संभाषणामध्ये सांगितलं की ज्या डॉक्टरांनी रुग्णांना हे दिशा सांगितली की हे तुमचे गोळ्या औषध आहेत, ते तुम्हाला हार्ट अटॅकचे सिम्पटम्स येण्याच्या उद्देशाने दिलेले आहेत की काय, असं त्याचा संभ्रम तयार झालेला नाही. चुकीचं काय त्यांचं म्हणणं होतं रुग्णाचं. मग या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा गोंधळ काय तुम्हाला? सर ऐका, पेशंटला कोणीतरी मिसगाईड केलेलं आहे. बिईंग अ डॉक्टर, या ठिकाणी जो 18 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय, माझ्याकडचे जे डॉक्टर आहेत ते जो 12, 15, 20 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स आहे, ते डॉक्टर चुकू कसे शकते? ऑन पेपर जर आम्ही एखाद्याला एखादी मेडिसिन नेऊन देतोय तर ती चुकू कशी शकते? सर ऑफ रेकॉर्ड तुम्ही ही माहिती देखील दिली की तुम्ही त्या डॉक्टरांची चर्चा देखील केली की ज्यांनी या सगळ्या एलिगेशन्स लावलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? म्हणजे एखादा रुग्ण एखाद्या डॉक्टर प्रती असं भाषण करतो आणि त्या डॉक्टरांची चर्चा झालं नेमकं समोर काय हे आम्हाला पाहिजे. डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट ज्या डॉक्टरांकडे गेले होते त्या डॉक्टरांनी सरळ सांगितलं की असं स्टेटमेंट मी केलंच नाही. असेल तर त्याने मी ऑन पेपर लिहून देणार काहीतरी, त्याने दाखव, ते प्रूव्ह करून दाखव. आणि मी तर म्हणेल की मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही याच्या डीप पर्यंत जावे आणि मी लिगली जातोय. आलं लक्षात, मी लिगली जातोय, तुम्ही जावं. आणि बघा शेवटी जो गिल्टी असेल त्याला आणि पेशंटला किंवा जो सफर झालाय त्याला न्याय मिळाला असावा, तो किंवा मी, दोघांना न्याय मिळालाच पाहिजे. हा व्हिडिओच्या माध्यमातून समाजात एक शेवटचा संदेश काय असेल की या सगळ्या गोष्टींवर अफवा करतायत साई समर्थ? अफवा आहेत. साई समर्थ हॉस्पिटल गेले 18 वर्षांपासून या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय आणि प्रॅक्टिस करत असताना, या ठिकाणी सर्व्हिस देत असताना आपले मित्रही असतात, म्हणजे म्हणतात ना विरोधीही असतात. तर जर आम्ही डे बाय डे सायमल्टेनियसली ग्रोथ करतोय तर ती कोणाच्या पोटात दुखत असेल. बऱ्याच वेळेस आम्ही प्रॅक्टिस करत असताना आमच्याकडून
काही पेशंटला एखाद्या वेळ म्हणजे म्हणतात ना, कधी रिस्पेक्ट दिल्या गेली नाही, कधी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. लक्षात याही गोष्टी होऊ शकतात. दरम्यान शैलेश धुमाळ यांच्यावर आलेली ही वेळ कोणावर येऊ नये, तसेच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या धुमाळ परिवाराला नेमका न्याय मिळणार तरी कधी हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुषार ठेपले, अटल न्यूज, नवी मुंबई.